सातारचा किल्ला अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. इसवी सन 1580 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्नी चांद बीबी हिला किश्वरखान याने येथे कैद करून ठेवले होते. या किल्ल्याचा उपयोग 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अजिंक्यतारा किल्ल्याचे किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील होते. बादशाह औरंगजेब यांचा थोरला मुलगा शहाजादा आजम याने अजिंक्यतारा किल्ल्यावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा किल्लेदार मानाजीराव साबळे पाटील यांनी ताकदीने मुकाबला करून किल्ला वाचवण्यासाठी शर्थीचा लढा दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर 2 महिने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने 2 महिने विश्रांती घ्यावी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1682 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात शिरला. इसवी सन 1699 मध्ये औरंगजेबाने साताऱ्याच्या दुर्गाला वेढा घातला. त्यावेळी गडावरचा किल्लेदार रयागजी प्रभू होते. 13 एप्रिल 1700च्या पहाटे मुघलांनी सुरुंग लावण्यासाठी 2 भुयारे खणली आणि बत्ती देताच क्षणभरातच मंगळाईचा बुरुज आकाशात भिरकवला गेला. तटावरील काही मराठे दगावले. तेवढ्यातच दुसरा स्फोट झाला. मोठा तट पुढे घुसणाऱ्या मुघलांवर ढासळला व 1.5